नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत द वाइल्ड अननोन पॉकेट आर्किटाइप बाय किम कार्न्स यांच्या डेकमधून हीलर हे कार्ड, त्याचा सखोल अर्थ, याची इमेजरी, प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे शॅडो आणि लाईट ॲस्पेक्ट, त्याचा तुमच्या आयुष्यात काय संदेश आहे, काय संदर्भ आहे हे बघणार आहोत. तर चला बघूया. द हीलर म्हणजे बिघडलेल्या ऊर्जेला, भावनांना आणि शरीराला पुन्हा संपूर्ण आणि संतुलित बनवणारी ताकद. ही ऊर्जा शक्तिशाली, गूढ, अंतर्ज्ञानी आणि पुनरुत्थानात्मक असते. हिला दिव्य उपचारक मानलं जातं. जिथे शब्द कमी पडतात तिथे उपचारात्मक शांतता घेऊन येते. तर आता आपण या कार्डची प्रतिमा विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. या कार्डमध्ये आपण बघू शकतो गोल आकृतीतील सर्प, जो 3 तोंडांचा साप आहे, ज्याला ओरोबोरोस पण म्हणतात. त्याची 3 तोंडे आहेत. ही ओरोबोरोसची विशेष आवृत्ती आहे. ओरोबोरोस म्हणजे स्वतःहून पुनर्निर्माण करणारी शक्ती. तो जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे. 3 तोंड हे सूचित करतात की या चक्रात फक्त एकच टप्पा नाही, तर त्याचे विविध स्तर आणि पैलू आहेत. एकाच वेळी नाश, टिकवणं आणि नवं काही निर्माण करणं चालू असतं. या प्रतिमेमध्ये दिसणारे पिवळे आणि लालसर रंग हे स्पष्टपणे सूर्य आणि चंद्र या 2 विपरीत पण पूरक ऊर्जांचं प्रतीक आहेत. पिवळा रंग, सूर्य, हे मस्क्युलाइन, पुरुषी ऊर्जेचं प्रतिनिधित्व करते. कृती, प्रकाश, शक्ती आणि बाह्य अभिव्यक्ती दर्शवते. लालसर किंवा गुलाबी छटा, चंद्र म्हणजेच फेमिनाइन, स्त्रीत्व ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. ग्रहणशीलता, अंतर्ज्ञान, भावना आणि आपल्या जगाशी जोडणं हे ते दर्शवतात. हे दोन्ही रंग एकत्र येतात तेव्हा एक परिपूर्ण संतुलन तयार होतं, जिथे कृती, शांती, शक्ती आणि सौंदर्य यांचं समायोजन होतं. या केंद्रामध्ये एक वर्तुळ दिसते आणि त्यामध्ये 3 छोटे बिंदू दिसत आहेत. तर प्रतिमेच्या केंद्रस्थानी एक गोल वर्तुळ आहे, ज्या भोवती 3 छोटे बिंदू दिसत आहेत. हे सूचित करतात शरीर, मन आणि आत्मा, बॉडी, माइंड अँड स्पिरिट यांचं एकत्रीकरण आणि संपूर्ण समतोल. याचा असा अर्थ होतो की जेव्हा आपण या 3 घटकांना समजून घेऊन एकत्र समरस होतो, तेव्हाच आपलं अस्तित्व पूर्ण आणि जागृत होतं. हे आध्यात्मिक एकात्मतेचं प्रतीक आहे. आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात किंवा डेक शफल करतात आणि हे कार्ड अपराईट निघते, सरळ निघते, तेव्हा हे त्याचे प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ॲस्पेक्ट दर्शवते. उपचारक्षम ऊर्जा, हीलिंग एनर्जी. तुमच्याकडे अशी ऊर्जा आहे जी इतरांना आधार देते, बरे करते आणि त्यांचं हृदय, शरीर किंवा आत्मा शांत करते. केवळ तुमची उपस्थिती देखील उपचार करणारी असते. करुणा आणि सहानुभूती, कंपॅशन अँड एम्पॅथी. इतरांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत निस्वार्थपणे राहण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही कोणालाही जज न करता त्यांचं ऐकून घेऊ शकता. स्वतःच्या जखमा स्वीकारून इतरांना मदत करणं. तुम्ही स्वतःही बऱ्याच गोष्टींमधून गेलेले आहात आणि त्या अनुभवातूनच तुम्ही इतरांना अधिक खोलवर समजू शकता आणि त्यांना मदत करू शकता. सहज उपस्थित राहणं, सॅक्रेड प्रेझेन्स. हीलरची ताकद काही करण्यामध्ये नाही, तर असण्यात आहे. तुम्ही जेव्हा प्रेमाने, शांतपणे उपस्थित राहता, तेव्हा ऑटोमॅटिकली बदल घडून येतो. थरार न करता उपचार. मोठे शब्द न वापरता, साध न करता तुम्ही दुसऱ्यांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचता. ही हीलरची खरी शक्ती असते आणि शांतीने बदल घडवून आणता. आता आपण या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत, म्हणजेच सावली बाजू. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता, डेक शफल करता आणि कार्ड उलटे निघते, रिव्हर्स निघते, तेव्हा त्याचा अर्थ असतो काय? तर तो आहे शॅडो ॲस्पेक्ट, सावली बाजू, छाया बाजू. सेवा देताना स्वतःला विसरणं. सतत इतरांना बरे करताना स्वतःच्या गरजा, भावना आणि थकवा याकडे दुर्लक्ष करणं. यामुळेच स्वतःचा रितेपणा आणि थकवा निर्माण होतो. रक्षणकर्ता कॉम्प्लेक्स, सेव्हियर कॉम्प्लेक्स. मीच सगळ्यांना वाचवायला पाहिजे अशी भावना निर्माण होते. इतरांची जबाबदारी आपल्यावर घ्यायचा अतिरेक आपण करतो. को डिपेंडन्सी आणि बॉर्डरची कमतरता. दुसऱ्यांच्या वेदनांमध्ये अति गुंतणं. इतरांच्या दुःखात इतकं ओढलं जाणं की स्वतःचं अस्तित्व हरवणं. हीलिंगचा अहंकार.
मीच बरा करू शकतो किंवा शकते अशा भावनेतून निर्माण होणारा सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स, स्पिरिच्युअल नार्सिसिझम. यामुळे शुद्ध सेवा न राहता, जी सेवा तुम्ही करता ती शुद्ध न राहता त्यात स्वतःचं महत्त्व वाढवण्याची प्रवृत्ती येते. स्वतःवर उपचार न करणं. हीलर इतरांना बरे करत राहतो पण स्वतःच्या जुन्या जखमा, दुखणी, ट्रिगर दुर्लक्षित करत राहतो. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारा थकवा आणि इमोशनल ब्लॉकेज निर्माण होतात. आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे. जर हे कार्ड तुमच्यासाठी आलं असेल तर हे कार्ड सूचित करते की तुम्ही सध्या एका उपचाराच्या टप्प्यात आहात किंवा तुमच्यामध्ये एक नैसर्गिक हीलर जागा होतोय. या टप्प्यावर माफ करणं, स्वतःला वेळ देणं आणि श्वास घेणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं शरीर, मन आणि आत्मा एकमेकांशी समंजसतेनं संवाद साधतंय. आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. Healing doesn't always look divine. Sometimes it's raw, messy and confusing, but it's always sacred. तू एक हीलर आहेस स्वतःसाठी आणि इतरांसाठी. पण आता तुला स्वतःवरही प्रेमाने हात ठेवायचा आहे. Healing begins when you stop hiding your wounds. तुमच्या स्वतःच्या जखमा लपवायच्या नाहीयेत. हीलर कार्ड आपल्याला हे समजावते की उपचार करणं म्हणजे केवळ दुसऱ्यांना मदत करणं नाही, तर स्वतःलाही बरं करणं आहे, स्वतःचं भान ठेवणं आहे आणि सीमारेषा राखणं महत्त्वाचं आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं ते तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.